नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे। इयत्ता 9वी प्रकरण पहिले संच सेट्स। आज आपण पूरक संच म्हणजे काय ते समजून घेणार आहोत। समजा U हा विश्वसंच असून A हा त्याचा उपसंच आहे। मग U मधील अशा घटकांचा संच की जे संच A चे घटक नाहीत अशा घटकांच्या संचाला A चा पूरक संच म्हणतात। तो A डॅश ने किंवा A चा पूरक संचने दर्शवतात। इथे A डॅश असं मी वाचतोय किंवा याला A च्या डोक्यावर इथे C अक्षर आहे, म्हणजेच हा वाचताना A चा पूरक संच असं वाचायचं आहे। मग हाच A चा पूरक संच आपण गुणधर्म पद्धतीने असा लिहू शकतो। आपल्याजवळ दोन संच आहेत, एक U आहे आणि एक A संच आहे। मग आपण A डॅश लिहू शकतो। A डॅश म्हणजेच A चा पूरक संच। A चा पूरक संच बरोबर महिरपी कंसात X असा आहे की X हा U चा घटक आहे आणि X हा A चा घटक नाही। कंस पूर्ण म्हणजे याचाच अर्थ A चा पूरक संच मध्ये कोणते घटक येणार आहेत, तर जे U मध्ये आहेत पण A मध्ये नाहीत। म्हणजे U मध्ये असलेले पण संच A मध्ये नसलेले असे सर्व घटक या A डॅश मध्ये समाविष्ट होतील। आपण यावरचे एक उदाहरण पाहूया, म्हणजे तुम्हाला पूरक संच म्हणजे नेमकं काय ते अधिक चांगलं समजेल। उदाहरणार्थ U बरोबर 1 2 3 4 अप टू 10 कंस पूर्ण हा एक U संच दिलेला आहे। A बरोबर महिरपी कंसात 2 4 6 8 10 कंस पूर्ण असा A संच दिलेला आहे। मग U आणि A या दोन संचांवरून आपण A चा पूरक संच लिहिणार आहोत। मग A चा पूरक संच A डॅश ने दाखवलेला आहे। म्हणजेच A चा पूरक संच बरोबर महिरपी कंसात आता यामध्ये कोणते घटक घ्यायचे आहेत की U मध्ये आहेत पण A मध्ये नाहीत। म्हणजे U मध्ये असलेले पण A मध्ये नसलेले असे सर्व घटक आपल्याला A डॅश मध्ये लिहायचे आहेत। मग आता U मध्ये कोणते कोणते घटक आहेत, 1 ते 10 आहेत। मग A मध्ये कोणते 2 4 6 8 10 आहेत। मग हे 2 4 6 8 10 वगळून U मधले उरलेले सर्व घटक आपल्याला या A च्या पूरक संचात लिहायचे आहेत। म्हणजेच कोणते येतील 1 3 5 7 आणि 9 असे घटक या A डॅश मध्ये म्हणजेच A च्या पूरक संचामध्ये येतील। इथे जर आपण नीट पाहिलं तर लक्षात येईल की A हा U चा उपसंच आहे आणि A डॅश सुद्धा U चा उपसंच आहे। हेच आपण वेन आकृतीच्या साहाय्याने इथे दाखवलेलं आहे। वेन आकृतीने दाखवताना विश्वसंच हा नेहमी आयताच्या आकृतीने दाखवला जातो। म्हणजे हा आयत म्हणजेच हा U संच आहे, म्हणजेच 1 ते 10 संख्यांना समाविष्ट करणारा हा संच आहे। आणि हा अंडाकृती जो दिसतोय आकार हा आहे संच A। मग संच A मधले घटक इथे दाखवले 2 4 6 8 10। U मध्ये तर सर्वच घटक आहेत 1 ते 10। मग आपल्याला A डॅश दाखवायचा आहे। मग A डॅश म्हणजेच A चा पूरक संच, म्हणजे U मध्ये आहेत पण A मध्ये नाहीत। म्हणजेच A डॅश मध्ये असलेले सर्व घटक या ओव्हल शेपच्या म्हणजेच अंडाकृतीच्या बाहेर दाखवलेत पण U च्या आतमध्ये आहेत। म्हणजे U मध्ये आहेत पण A मध्ये नाहीत असे जे संच असतात, म्हणजेच 1 3 5 7 आणि 9 हे संच हे घटक या A डॅश या संचामध्ये येतात। अजून एक उदाहरण आपण पाहूया। U बरोबर महिरपी कंसात A B C D E F G H असा U संच दिलेला आहे। P बरोबर B D F असे तीनच घटक या P संचामध्ये आहेत। मग यावरून आपल्याला P डॅश हा संच लिहायचा आहे, म्हणजेच P चा पूरक संच लिहायचा आहे। पूरक संच हा डॅश चिन्हाने दर्शवला जातो। म्हणजे P डॅश बरोबर म्हणजेच P चा पूरक संच बरोबर महिरपी कंसात मग यामध्ये कोणते घटक येणार आहेत की U मध्ये असलेले पण P मध्ये नसलेले घटक घ्यायचे आहेत, की जे घटक U मध्ये आहेत पण P मध्ये नाहीत। मग P मध्ये कोणते कोणते घटक आलेले आहेत B D F। मग B आलेला आहे
डी आलेला आहे आणि एफ आलेला आहे. मग हे 3 घटक सोडून यू मधले सर्व घटक आपल्याला पी डॅश मध्ये घ्यायचे आहेत. म्हणजे ए घ्यायचा आहे, सी घ्यायचा आहे, ई पण घ्यायचा आहे, जी पण घ्यायचा आहे आणि एच घ्यायचा आहे. म्हणजे यू मध्ये असलेले पण पी मध्ये नसलेले असे सर्व घटक आपण या पी डॅश मध्ये समाविष्ट केलेले आहेत. हा झाला पी चा पूरक संच आणि हेच इथे वेन आकृतीने दाखवलेलं आहे. पी म्हणजे हे वर्तुळ आहे. मग पी मध्ये बी डी एफ हे 3 घटक आहेत ते आपण दाखवलेले आहेत. यू मध्ये सर्व घटक घेतलेत ए बी सी डी ई एफ जी एच पर्यंतचे. पण हा वर्तुळाच्या बाहेरचा पण आयताच्या आतला हे जे 4 घटक आहेत हा जो भाग आहे हा म्हणजेच आहे पी डॅश. म्हणजेच ए सी ई जी एच हे जे घटक आलेले आहेत हे सगळे ए डॅश पी डॅशचे घटक आहेत. आणि इथे जर नीट आपण निरीक्षण केलं तर लक्षात येईल की पी हा यू चा उपसंच आहे आणि पी डॅश सुद्धा यू चा उपसंच आहे. कारण पी चे सर्व घटक यू मध्ये आहेत, पी डॅश मधील सर्व घटक यू मध्ये आहेत. म्हणजे पी आणि पी डॅश हे दोन्ही पण यू चे उपसंच आहेत. आता आपण पूरक संचाचे गुणधर्म पाहूया. हे गुणधर्म अतिशय महत्वाचे आहेत म्हणून हे लक्षात ठेवा. पहिला गुणधर्म आहे संच ए आणि संच ए डॅश म्हणजे संच ए आणि संच ए चा पूरक संच यांच्यामध्ये कोणताही सामायिक घटक नसतो. इथे या उदाहरणामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल पी मध्ये आणि पी डॅश मध्ये कोणताही घटक सामायिक नाही आहे. किंवा वरच्या उदाहरणात सुद्धा ए आणि ए डॅश मध्ये कोणताही घटक सामायिक नाही आहेत. दोन्ही मधले घटक पूर्णतः वेगवेगळे आहेत. दुसरा गुणधर्म आहे ए उपसंच यू आणि ए डॅश सुद्धा यू चा उपसंच असतो. इथे आपण प्रत्येक उदाहरणात ते पाहिलेलंच आहे की पी हा यू चा उपसंच आहे आणि पी डॅश सुद्धा यू चा उपसंच आहे. त्यामुळे दुसरा गुणधर्म तुमच्या सहजपणे लक्षात आला असेल. तिसरा गुणधर्म आहे विश्वसंचाचा पूरक संच हा रिक्त संच असतो. म्हणजे यू डॅश बरोबर नेहमी फाय असतो. फाय म्हणजेच रिक्त संच. चौथा गुणधर्म आहे रिक्त संचाचा पूरक संच हा नेहमी विश्वसंच असतो. म्हणजे फाय डॅश बरोबर यू असतो. आणि शेवटचा गुणधर्म आहे की पूरक संचाचा पूरक संच म्हणजेच दिलेला संच असतो. म्हणजे ए डॅशचा डॅश घेतला म्हणजे पूरक संचाचा पूरक संच घेतला तर दिलेलाच संच असतो. म्हणजे इथे पी डॅशचा जर पूरक संच घेतला तर तो पीच संच येणार आहे. किंवा या वरच्या उदाहरणामध्ये ए डॅशचा जर पूरक संच घेतला तर आपल्याला ए हा संचच मिळतो. Let us see complement of a set. Suppose U is an universal set. If A subset U, then the set of all elements in U which are not in set A is called the complement of A, and it is denoted by A dash or A complement. This is the symbol of complement of set A. So A dash is equal to, in curly bracket, A dash means complement of set A, is equal to, in curly bracket, X such that X belongs to U and X does not belong to A, bracket complete. It means that we have to consider such elements which are in U but not in A. All these elements are included in set A dash. Let us see examples. First example, U is equal to, in curly bracket, 1, 2, 3, 4, 5 up to 10, bracket complete. So this is a finite set. There are 10 elements in this set. A is equal to, in curly bracket, 2, 4, 6, bracket complete. This is also finite set and there are 3 elements in this set. Now we have to write A dash, means complement of set A. So what are the elements included in this set A dash? So the elements which are in U but not in A. All these elements we have to include in this set. So 2, 4, 6 are the elements of A. So neglect all these 3 elements from U and write
all the remaining elements here. So 1, 3, 5, 7, 8, 9 and 10. So only we have to neglect these 3 elements. And all the remaining elements are the elements of A dash. So in this way we write here complement of set A. And here if we observe that A is a subset of U and A dash is also subset of U. Here these 3 sets are represented by the Venn diagram. Here set A is included 3 elements 2, 4, 6. So circle is set A and rectangle is the universal set U. So 2, 4, 6 are the elements of set A and A dash is outside the circle but inside the rectangle. So in A dash there are 1, 3, 5, 7, 8, 9, 10. These are the elements. So 1, 3, 5, 7, 8, 9, 10. These are the elements of A dash, means complement of A. And all these elements 1 to 10 are the elements of U. So they are included in rectangle. So in this way we can represent these sets by Venn diagram. Now consider another example. U is equal to, in curly bracket, 11, 12, 13, 14 ... up to 20 bracket complete. This is finite set. P is equal to 11, 13, 15, 17 bracket complete. This is also finite set. Now we have to write P dash, means complement of set P. So which elements are included in this set? The elements which are in U but not in P. So we have to underline first the elements of P in U. So 11, 13, then 15 is also here and 17. So these are the 4 elements we have to neglect from U and we have to write all these elements in here P dash. So write the elements 12, 14, 16, 18, 19 and 20. If you write here all the elements 15, 16, 17, 18 and 19, then you will get how to write this P dash. Here if we observe that P is a subset of U and P dash is also subset of U, and these 3 sets are represented by the Venn diagram here. U is nothing but all these elements 11 to 20 here, all are included in rectangle. P is this oval shape is a set P. So 11, 13, 15, 17, these 4 elements are included in this oval shape, and the elements of P dash are outside the oval but inside the rectangle. So 12, 14, 16, 18, 19, 20, these are the elements of P dash. Now remember this. Properties of complement of set. First property is no elements are common in A and A dash. Here if we observe P and P dash, there is no common element between P and P dash. Similarly, if you observe A and A dash, there is no common element between A and A dash. So there is no common element between A and the complement of A. Next is A subset U and A dash is also subset of U. In about 2 examples we have seen A subset U and A dash is also subset of U. Here P subset U and P dash is subset of U. So you can easily understand this property with the help of above 2 examples. Now third property, complement of set U is empty set, means U dash is equal to phi, and complement of empty set is U. Phi dash is equal to U. And the last property, complement of a complement is the given set itself, means complement of A is equal to A. Here if we take the complement of P dash, it will be a P. Or in above example,
if we take complement of A dash, we will get a set A itself.